बोले कि उन्होंने पूछा पहले कि आप हिंदू हो क्या, अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं मारा। ये इंडिया में मैसेज जा रहा है, ऐसा नहीं है। मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूँ, मैं एक हिंदू हूँ, लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधों से कंधे मिला के हमारे साथ खड़े हैं और उनको ना हिंदू से खतरा हो रहा है ना हम लोगों को मुस्लिम से खतरा हो रहा है। तो भाई ने हमें बोला कि एक बार हम हमारी जान दे देंगे लेकिन आपकी जान को कुछ खतरा नहीं होने देंगे। ये भाईचारा है, ये इंडिया का, भारत का भाईचारा आबाद रहना चाहिए, भारत अखंड रहना चाहिए, ऐसा हमें लगता है। ही ताई स्वतःचा हनीमून साजरा करायला जाते पहलगामला। सुदैवानं तिकडं हिला कोणी धर्म विचारून कुठली आगळीक वगैरे करत नाही हिच्यासोबत। पण त्या स्पॉटवर एका नेव्ही कमांडरच्या नववधूच्या हातातला लाल चुडा खळखळात तुटला जेव्हा तिच्या डोळ्यात देखत तिच्या नवऱ्याला तो हिंदू आहे म्हणून तिच्या डोक्यात गोळी घालून संपवलं गेलं। त्या नववधूचा आक्रोश हिंदुस्थानानं ऐकला, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐकलं। भारत की बेटीच्या कपाळावरचा जो सिंदूर नजरेसमोर ठेवून ऑपरेशन सिंदूर पार पाडलं मग त्याने। पहलगामचा वचपा काढला, पण त्या बिचाऱ्या नववधूची जी मांग कायमची सुनी झाली ती झालीच। तिनं तिचा नवरा गमावला। लग्न करून नव्या आयुष्याची स्वप्न पाहत असताना, हनीमूनला आलेली असताना ते स्वप्न तिथंच अर्ध्यात भंगलं। हे कटू सत्य समजून न घेता पहलगाम मार्केट मधल्या लांड्यांचा धंदा बसला म्हणून गळा काढणाऱ्या आणि इथं असं काहीही घडलं नाही, सगळे मुसलमान आमच्या सोबत आहेत, आम्हाला चांगली वागणूक देत आहेत असं बिनदिक्कतपणे सांगणाऱ्या या सेक्युलर ताईनं अशी अचानक काय पलटी मारली, असं काय पुण्य कमवलं की तिला पुण्यातून भाजपचं तिकीट मिळालं। अर्थात यामागे नक्कीच कुणाचा तरी स्वार्थ असणार जो स्थानिक पातळीवरच्या राजकारणाशी संबंधित असणार। पण या तिकिटामुळे भारतीय जनता पक्षावर महाराष्ट्रभरातून टीका झाली। एरवी 40 पैसेवाले ट्रोलर्स म्हणून त्यांना हिणवलं जातं ना, कीबोर्ड बडव्यांना जोरदार काम मिळालं। जो तुफानी विरोध या लोकांनी सोशल मीडियावर या गोष्टीचा केला, त्या विरोधापुढे पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनाही झुकावं लागलं आणि या पूजा जाधव ताईची उमेदवारी मागे घ्यायला लावली। एका बाजूला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण कामांवर दुर्लक्ष करत अशा सोशल मीडिया मार्केटवाल्यांना पक्षात घेत त्यांना तिकीट देत आणि हे सगळी जी काही सरबराई सुरू असते हे कोण नेमकं घडवून आणतं हा संशोधनाचा विषय असला तरी या ताईंचे फोटो जे मोठमोठ्या नेत्यांसोबत आहेत ते कोणासोबत आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही। पण अशा चुका ठळकपणे दाखवून त्यावर ट्रोल्सचा भडीमार करत पक्षाला जागा करण्याचं काम मागच्या 2 दिवसात भाजपच्या IT सेलला मदतगार ठरणाऱ्या असंख्य सोशल मीडियावीरांनी केलेलं आहे। छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी ही घोडचूक आपापल्या अकाउंटवरून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवली, त्यामुळेच जनभावनेचा उद्रेक वरिष्ठांपर्यंत पोहोचला। अगदी PMO पर्यंत हा विषय गेल्याचं काही लोक सांगतात आणि त्यामुळेच ही उमेदवारी तातडीनं मागे घेतली गेली। आणि ही उमेदवारी मागे घेतल्यानंतर काय जी रडारड, गळ्यात गळे घालून जे काही भोकांड पसरणं वगैरे चाललं होतं, असं वाटतं तो कोणतरी गेलं की काय घरात पाहिलं असेल तुम्ही। असो, तर फेसबुक, ट्विटर आणि इतर माध्यमांवर रोज आबाळाला लाथा हाणणाऱ्यांनी मागच्या 2 दिवसात केलेलं एक चांगलं काम म्हणता येईल।